आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला। 2008 सालच्या बहुचर्चित मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला। सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आणि राजकारण तापलं। तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद हा शब्द जन्माला घालण्यासाठी खोटी केस उभी केली होती। त्याला चपराक मिळाली अशी टीका भाजप, शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केली। तर अमित शहा गृहमंत्री असताना हाच निकाल अपेक्षित होता अशी टीका काँग्रेसने केली। निकालाचे राजकीय पडसाद नेमके कसे उमटले ते पाहूया। सरकार, चौकशी यंत्रणा, एनआयए यांचे संपूर्ण अपयश है। सबूत नहीं दे पा रहे हमारी पुलिस, तो क्यों इनको पकड़ लिया था? आरडीएक्स आलो कुठून हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला। 65 किलो आरडीएक्स आलो कुठून? हे खोटे पुरावे असेल तर हे खोटे पुरावे कोणी तयार करण्यात आले होते गेले होते? मालेगांव वालों के 17 साल के सब्र के बाद अगर इस तरह का फैसला आता है तो मालेगांव वालों के लिए दुख की बात है। एनआयएच्या विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल दिला। पुराव्याअभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। ज्या दुचाकीमुळे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना आरोपी बनवलं होतं ती दुचाकी ठाकूर यांच्या मालकीचीच आहे हे सिद्ध करता आलं नाहीये। त्याच दुचाकीचा स्फोट झाला हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेलं नाही। स्फोटाच्या 2 वर्षाआधीच सर्व त्याग करून प्रज्ञा ठाकूर साध्वी संन्यासी बनल्या। तपासात अनेक त्रुटी होत्या असं निरीक्षण कोर्टाने मांडलंय। बस मी एवढंच म्हणेन की सत्य बेबस आहे, लाचार नाही आहे। सत्याची जीत झालेली आहे आणि एका इनोसंट व्यक्तीला 17 वर्ष हे भोगावं लागलं, त्यानंतर आज न्याय मिळवला। मला अभिमान आहे आणि झालेलं आहे, सत्यता बाहेर आली। या स्फोटात किंवा कटात एकही आरोपीचा सहभाग होता हे सिद्ध करता आलं नाही असं मत न्यायालयाने दिलंय। तर पूर्णपणे निर्दोष नहीं है। बेनिफिट ऑफ डाउट गिवन टू द अक्यूज, बेनिफिट ऑफ डाउट देके छोड़ा उनको, कुछ क्लियर एक्विटल नहीं है। हम जजमेंट एग्जामिन करेंगे, देन वी विल सी क्या करना है। पण आज ज्या प्रकारे निर्दोष म्हणून सुटका केली त्याला चॅलेंज देणार आहात तुम्ही? वी विल चॅलेंज, स्टेट विल आल्सो चॅलेंज, वी विल रिक्वेस्ट स्टेट टू चॅलेंज। पण त्यामध्ये एटीएस आणि एनआयने जो तपास केला त्यामध्ये कुठल्याही प्रकारे सबळ पुरावे नाहीत, पंचनामांमध्ये त्रुटी आहेत। यही तो हुआ कोर्ट में ना, अगर पुरावे मुकम्मल होते तो सजा हो जाती। दहशतवादाचा कुठलाही धर्म नाही, कुठलाही रंग नाही अशी टिप्पणी न्यायाधीश ए.के. लाहोटींनी केली। ये जो 7 एक्यूज कोर्ट के सामने थे, इनके खिलाफ कोई भी स्ट्रांग एविडेंस जो चेन ऑफ सर्कमस्टेंस है वो प्रोड्यूस करने में प्रूव नहीं कर पाई। जो अभिनव भारत का जो कनेक्शन है, तो कोर्ट ने ये कहा कि अभिनव भारत का जो कनेक्शन प्रोसिक्यूशन ने जोड़ने की कोशिश किया है, तो अभिनव भारत जरूर था, उसके ऑफिस बेरर थे, लेकिन उसमें का कोई फंड यह टेरर एक्टिविटीज के लिए यूज किया है ऐसा कोई प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई, ऐसे कोर्ट ने कहा है। या निकालानंतर राज्यातूनच नव्हे तर देशाच्या सर्व स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। राजकीय वातावरणही तापलंय। भाजप आणि शिवसेनेने तत्कालीन यूपीए सरकारला आरोपीच्या पिंजरात उभं केलं। काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। तर भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना करारा जवाब मिळाला अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागलाय। ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना, पण सच्चाईचा विजय झालेला आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन काँग्रेस यूपीए सरकारची बाजू मांडली। अमित शहा गृहमंत्री आहेत तोवर असंच होणार असा शेराही त्यांनी मारला। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सावध प्रतिक्रिया देताना पोलिसांच्या तपास कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हेमंत करकरेंचं नाव घेत गूढ प्रतिक्रिया दिली आणि या निकालाचा रोख वेगळ्याच दिशेने नेण्याचा प्रयत्न केला। सरकार, चौकशी यंत्रणा, एनआयए यांचे संपूर्ण अपयश आहे। मुद्दाम केलं असं मी म्हणणार नाही, कारण योग्य नसेल पुरावा त्याला नाहीये। पण एनआयए जे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करते
त्या NIAला अपयश आलं ठोस पुरावा सादर करण्यामध्ये, आणि त्यामुळे हे आतंकवादी सुटलेले आहेत. ते काही निर्दोष आहेत, निरपराध बिलकुल नाहीत, पण त्यांना फक्त शिक्षा, टेक्निकली शिक्षा झाली नाही, कारण प्रॉसिक्युटिंग एजन्सीनी NIAनी पुरावा सादर केला नाही. सबूत नहीं दे पा रहे हमारी पुलिस, तो क्यों इनको पकड़ लिया था? तो ये बड़ी समस्या है कि वेयर आर दी प्रूफ्स टू प्रूव दैट दीज आर द गिल्टी पीपल, एंड इफ यू आर नॉट, लॉ इज लाइक दैट, भाई प्रूफ करो, सजा ले लो या छोड़ो, बरी करो. ह्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये सगळ्या आरोपींना ज्यांनी पहिल्यांदा शोधलं, RDX कोणाच्या घरी होतं हे शोधून काढलं. RDX आलो कुठून हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला. 65 किलो RDX आलो कुठून, हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहिले. असा निकाल येणं ही मालेगाव वासियांसाठी दुःखाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मालेगावच्या आजी माजी आमदारांनी व्यक्त केली. तर MIMचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसींनी महाराष्ट्र सरकार वरच्या कोर्टात अपील करणार का असा प्रश्न उपस्थित केलाय. समझौता ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, मक्का मस्जिद का ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, मुंबई ट्रेन ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, 2006 मालेगांव किसने किया नहीं मालूम, 2008 किसने किया नहीं मालूम. तो फिर कौन है? अगर वाकई में जिन लोगों ने ये किया है वो तो खुले फिर रहे हैं. फिर हम मोटा मोटा सवाल यही कर रहे हैं कि क्या मोदी सरकार, क्या महाराष्ट्र की सरकार सुप्रीम कोर्ट जाकर इस जजमेंट पर स्टे लगाएगी, नहीं लगाएगी. हे खोटे पुरावे असेल तर हे खोटे पुरावे कोणी तयार करण्यात आले होते, केले होतं. मग ज्या निर्दोष लोकांनी मुंबई ट्रेन धमाका असू द्या किंवा हे मालेगाव धमाका असू द्या, याच्यामध्ये जे जे डुप्लिकेट, आर्टिफिशियल आणि फेक जे एव्हिडन्सेस तयार करून या लोकांना जेलमध्ये टाकले होते, त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे इम्तियाज जलील किंवा सरकार ठरवणार नाही आहे. हे कोर्टाने याच्या बाबतीत निर्णय देण्याची आवश्यकता. 17 साल के एक लंबे अरसे के बाद अगर जजमेंट आता है और वो जजमेंट इस तरह का है, तो जाहिर बात है मालेगांव वालों के 17 साल के सब्र के बाद अगर इस तरह का फैसला आता है तो मालेगांव वालों के लिए दुख की बात है. हर उस इंसाफ पसंद शख्स के लिए दुख की बात है कि जो इस घटना को समझता हो और इस घटना में जो लोग आहत हुए उन तमाम लोगों के दर्द को समझता हो. हिंदुत्ववादी संघटनांनी या निकालाचं स्वागत करत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीकास्त्र सोडलं, तर पीडितांच्या नातेवाईकांनी निराशा व्यक्त केली आहे. मालेगांव विस्फोट मामले में आज न्यायालय ने जो निर्णय दिया है उसने सत्य को स्पष्ट किया है. कुछ लोगों ने अपने निजी स्वार्थ और राजनीतिक हितों के कारण मालेगांव विस्फोट मामले को जिस तरह से उलझाया और उसमें पूरे हिंदू धर्म और समस्त हिंदू समाज को आतंक से जोड़ने का एक कुत्सित प्रयास किया था. एक लंबी न्यायिक प्रक्रिया और तथ्यों के आधार पर आज न्यायालय ने जो निर्णय दिया है उसने इन सारे आरोपों को निराधार घोषित किया है. हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू असताना मालेगाव बॉम्बस्फोटातील अतिशय महत्वाचा साक्षीदार समोर आलाय. महबूब मुजावर त्यांचं नाव. ते ATSचे पोलीस निरीक्षक होते. तत्कालीन आघाडी सरकारला भगवा दहशतवाद सिद्ध करायचा होता, त्यामुळे खोटा तपास करण्यासाठी मोहन भागवतांना अडकवण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता, असा दावा त्यांनी केलाय. त्याशिवाय गोपनीय आदेश पण होता. गोपनीय आदेश होता. मग ते गोपनीय कसं असतंय, त्या गोपनीयतेची वाच्यता करायची नसते. आता ते फुटलंय, भांडं फुटलंय. तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा असं होतं. अटक करून आणा असा नव्हता आदेश. धरून आणा हा शब्द होता. जे काही ATSचे प्रमुख होते त्यावेळेचे आणि परमवीर सिंग होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोज मला देत असलेल्या सूचनाप्रमाणे मी काम करत होतो आणि रोजच्या रोज त्यांना फीडबॅक देत होतो, जिथून असेल तिथून. मुजावर यांच्या दाव्यामुळे तत्कालीन सरकार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. राजकारण कोणत्या थराला जातं याचा अंदाजही यामुळे येतो. असं असलं तरी 7 जुलैच्या लोकल स्फोटांप्रमाणेच 2008चा मालेगाव स्फोट कोणी केला हा प्रश्न अनुत्तरित राहतो. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.